माझ्या प्रिय बंधुभगिनींनो, या आधुनिक काळामध्ये एक गोष्ट सांगितली जाते की एक प्राध्यापक आपली फॅकल्टीची की दुसरे जे प्रोफेसर्स होते त्यांची मीटिंग घेत होते आणि मीटिंग चालू असतानाच अचानक त्यांच्यामध्ये एक देवदूत प्रकट होते. ॲन एंजल अपियर्स. आणि ते देवदूत जे प्राध्यापक होते, जे मीटिंग घेत होते, त्यांच्या जवळ जाऊन म्हणतात की तुम्ही खूप वर्ष निष्ठेने सेवा केलेली आहे आणि देव तुमच्यावर खूप खुश आहे, आनंदित आहे. आणि म्हणून तुम्हाला बक्षीस म्हणून, रिवॉर्ड म्हणून तुम्हाला 3 वरदानं देण्यात येत आहेत किंवा 3 वरदानं तुमच्याकडे मी मांडत आहे. त्याच्याला तुम्ही कुठलं तरी एक नक्की करा, निवडा. आणि त्या 3 जे ब्लेसिंग्स आहेत किंवा वरदानं आहेत, पहिलं म्हणजे इन्फिनिट वेल्थ, म्हणजेच भरपूर संपत्ती तुम्हाला दिली जाईल. दुसरं म्हणजे फेम, मान प्रतिष्ठा तुम्हाला दिली जाईल. आणि तिसरं विजडम, म्हणजे शहाणपणा. माझ्या प्रिय बंधुभगिनींनो, जर का देवदूत तुमच्याकडे आला आणि ही 3 वरदानं तुम्हाला द्यायला लावली, कुठलं निवडणार तुम्ही? संपत्ती, पैसा, प्रतिष्ठा की शहाणपण, विजडम? शहाणपण. खरंच का? हां, त्या प्रोफेसरने पण विचार न करता देवदूताला सांगितलं की मला पण शहाणपण हवं आहे. तर ते देवदूताने सांगितलं, ओके, तुला शहाणपण हवं आहे, घे. त्याच्यानंतर देवदूत तिथून निघून जातो. मीटिंग सुरू व्हायला पाहिजे त्यानंतर. पण त्याच्यानंतर जे प्राध्यापक असतात ते एका खुर्चीवर बसतात, काहीतरी विचार करतात. 10 मिनटं जातात, 15 मिनटं जातात, एकही शब्द बोलत नाहीत, फक्त शांत बसलेले आहेत. 20 मिनटं जातात. आता दुसऱ्या आजूबाजूच्या आहेत ते विचार करतात त्यांना झालं तरी काय. अचानक 20 मिनटं शांत बसलेले आहेत, काहीच बोलत नाहीत. आणि म्हणून त्याचा मित्र आहे तो प्राध्यापकांकडे जातो आणि म्हणतो, तर काहीतरी बोला, से समथिंग. तेव्हा प्राध्यापक त्या आपल्या मित्राला उत्तर देतो, मला वाटतं मी संपत्ती किंवा पैसा मागायला हवा होता. शहाणपण आल्यानंतर त्याला समजलं की त्याला काय हवं आहे. आणि ही आपल्या प्रत्येकाची स्थिती आहे, परिस्थिती आहे. आपण किती म्हणणार शहाणपण द्या, शहाणपण द्या, परंतु वास्तविकता जर का आपण पाहिले आपल्या जीवनामध्ये, तर आपण कुणाच्या मागे जाणार? शहाणपणाच्या. शहाणपण कोण काय करणार? पोट कसं भरवणार आपलं? शहाणपणाने पोट भरत नाही, पैसा हवा आहे. आणि आजच्या ह्या आधुनिक जगामध्ये पैशाशिवाय काही होत नाही आणि सर्वजण पैशाच्या मागेच लागलेले आहेत. आणि हेच आजच्या शुभवर्तनामध्ये झालेलं आहे. मालक आहे, त्याचा कारभारी आहे, किंवा आपण म्हणतो की चलो त्या काम करणारा आहे. डिसऑनेस्ट, त्याच्यावर काहीतरी जबाबदारी त्याने सोपवलेली आहे, परंतु निष्ठेने तो जबाबदारी पार पाडत नाही. आणि जेव्हा मालकाला हे माहिती पडतं की त्याने निष्ठेने ही त्याची जबाबदारी पार पाडलेली नाही आणि म्हणून त्याला तो त्या कामावरून काढून टाकण्याचा, जी जबाबदारी दिलेली आहे ती काढण्याचा त्याला सांगितले ती काढली जाईल. आणि म्हणून त्याच्यानंतर तो कारभारी आहे तो आपलं शहाणपण वापरतो आणि स्वतःचा मार्ग तयार करतो, सर्वांना खुश करून. आणि मग हे पाहून मालक त्याची वाहवा करतात. म्हणजेच याचा अर्थ काय? त्या कारभारामध्ये शहाणपण होतं, हुशारी होती, चालाक होता. आणि म्हणून जेव्हा त्याला माहिती पडलं की त्याला मालक काढून घेणार आहे, त्याने शहाणपणाने आपल्या चालाकीने आपला भविष्याचा मार्ग तयार केला, सुरक्षित मार्ग तयार केला. ज्याप्रमाणे आपण इन्शुरन्स घेतो त्याप्रमाणे त्यांनी इन्शुरन्स केला आपल्या जीवनाचे. येशू ख्रिस्त ह्या दाखल्याद्वारे काय सांगू इच्छित आहे? जे डिसऑनेस्ट आहेत, हिंदीमध्ये म्हणतो बेईमान, फसवणारे, त्याची वाहवा करत नाही. तर त्या कारभाराने जे आपलं जे शहाणपण दाखवलेलं आहे, आपली जी हुशारी किंवा आपण म्हणतो की युजिंग युअर ब्रेन्स वेल,
जे दाखवलेलं आहे, स्मार्टनेस, चालाकी दाखवलेले आहेत, त्याबद्दल ती वाहवा करत आहे. आणि येशू ख्रिस्त या दाखल्याद्वारे काय सांगत आहे की आपल्या जीवनामध्ये कधी कधी आपल्या हातून चुका घडू शकतात. असं नाही, आपण मनुष्य प्राणी आहोत, आपल्या हातून चुका घडू शकतात. परंतु परमेश्वराच्या राज्यासाठी किंवा देवाच्या राज्यासाठी आपण आपलं शहाणपण, आपली जे क्लेवरनेस आहे, स्मार्टनेस आहे, ते वापरलं पाहिजे. आणि ह्या दाखल्याद्वारे येशू हेच सांगत आहे की ज्याप्रमाणे त्या कारभाराने आपलं शहाणपण दाखवलं, त्याप्रमाणे आपण प्रत्येक ख्रिस्तीय व्यक्तीने परमेश्वराचे राज्य कसे वाढवावे किंवा लोकांना परमेश्वराच्या राज्यामध्ये कसे, देवाच्या राज्यामध्ये कसे सामील करून घ्यावे, ह्यासाठी आपण शहाणपण वापरला पाहिजे. म्हणजे योग्य रीतीने, चांगल्या प्रकारे, वाईट गोष्टीमध्ये नाही तर चांगल्या गोष्टींमध्ये आपलं शहाणपण आपण वापरलं पाहिजे. आणि तेव्हाच आपली वाहवा केली जाईल, तेव्हाच आपण म्हणू शकतो की हो, मी खरे ख्रिस्तीय जीवन जगत आहे. आणि म्हणून दाखल्यामध्ये तो मालक आहे, त्या कारभाराची वाहवा करत आहे. या कुठंतरी त्याने चांगल्या प्रकारे ते शहाणपण दाखवलेलं आहे. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा आहे, आपल्याला सांगितलेला आहे, यू कॅनॉट सर्व टू मास्टर्स. आणि सांगितलेलं आहे की आपण दोन मालक किंवा धन्यांची सेवा करू शकत नाही, चाकरी करू शकत नाही. आणि इथं आपल्याला देव आणि संपत्ती याच्याविषयी सांगितलेलं आहे. आणि इतकी वर्ष आपण त्याच्यावरच अटकलेलो आहोत. देव निवडायचा की संपत्ती निवडायची, देव निवडायचा की संपत्ती निवडायची, त्याच्या पलीकडे आपण जातच नाही. आज मी त्याच्या थोडं पलीकडे जात आहे. आणि प्रश्न आहे की आपल्या जीवनाचा, आपल्या अंतःकरणाचा मालक किंवा धनी कोण आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि याच्यावर आपण मननचिंतन करणं खूप गरजेचं आहे. खरोखरच येशू ख्रिस्त आपल्या जीवनाचा आणि अंतःकरणाचा धनी आहे का? आपल्या जीवनावर किंवा अंतःकरणावर ताबा कोण मिळवत आहे? आपल्या जीवनावर कोण किंवा कशा प्रकारे नियंत्रण ठेवले जात आहे? हू कंट्रोल्स माय लाईफ अँड माय हार्ट? ह्याच्यावर विचार करणे खूप गरजेचं आहे. आपल्या जे जीवनावर नियंत्रण आहे, कधी कधी आपले विचार आहेत ते कंट्रोल करतात आपलं जीवन. वाईट विचार, दुष्ट विचार, चुकीचे विचार आपले जीवन कंट्रोल करत आहेत, आपल्या जीवनावर ताबा मिळवत आहेत. किंवा जे आपल्या जीवनाच्या आदर्शांना जो आकार देतात, जे चुकीचे आदर्श, ते आपल्या जीवनाचे मालक आहेत, त्या ते आपल्या जीवनाला आकार देत आहेत, ते आपल्या जीवनावर नियंत्रण करत आहेत. आपल्या ज्या अंतःकरणातील इच्छा आहेत त्या आपल्या जीवनावर ताबा मिळवित आहेत. आपल्या जीवनाचा त्यांनी ताबा घेतलेला आहे. आपली मूल्य कशा प्रकारचे आहेत, त्या प्रकारे, ज्या प्रकारे आपण जीवन जगतो, त्यांनी आपल्या जीवनावर ताबा मिळविलेला आहे. आपण डोळ्यांनी जे पाहतो ते आपल्या जीवनावर ताबा मिळवित आहेत, नियंत्रण आपल्या जीवनाला कंट्रोल करत आहेत. लव ऑफ मनी, लव ऑफ पोझिशन, लव ऑफ पॉवर अँड लव ऑफ पोझिशन. आपलं प्रेम कुठं आहे? पैसा, पोझिशन, सत्ता, प्रतिष्ठा, सामर्थ्य, जे आपल्या जीवनावर राज्य करतात ते आज आपले धनी आहेत, ते आपले मालक आहेत. आणि म्हणून मी सांगितलं, आपण फक्त देव आणि पैसा किंवा संपत्ती ह्याच्या पलीकडे जाऊया. आज आपल्या जीवनावर कोण ताबा मिळवत आहे? कोणाचं नियंत्रण आहे? कोणाच्या जीवनामध्ये तर मोबाईलचं नियंत्रण असेल, मोबाईल ताबा करीत असेल आपल्या जीवनावर. आणि म्हणून युवक आणि लहान मुलं आहेत, मोबाईल घेऊन ते अडिक्टेड झालेले आहेत.
सोशल मीडिया आपल्या जीवनावर ताबा मिळवत आहेत. चुकीचे विचार, चुकीच्या कल्पना, दुसऱ्यांविषयी द्वेष, त्याच्याने आपलं अंतःकरण भरलेलं आहे. आणि म्हणून जे आपल्या जीवनावर आणि आपल्या अंतःकरणावर ताबा मिळवतात ते आज आपले मालक आहेत, ते आज आपले धनी आहेत. मग आपण कुणाला सर्व करतो, कुणाची सेवा करतो, कुणाची चाकरी करतो, ह्याच्यावर विचार करणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज आपण खरंच मननचिंतन करूया की माझ्या जीवनावर, माझ्या अंतःकरणावर आज कुणाचा ताबा आहे. खरोखरच येशू ख्रिस्त माझ्या जीवनामध्ये आहे का? माझ्या अंतःकरणावर त्याचा ताबा आहे का, नियंत्रण आहे का? जर का नसेल तर मग आपण येशू ख्रिस्ताला आपला मालक किंवा धनी कधीच मानणार नाही. आपला मालक आणि धनी दुसरेच कुणीतरी आहेत. आणि एक ख्रिस्तीय म्हणून, ख्रिस्ताचे अनुयायी म्हणून, ख्रिस्ताचे शिष्य म्हणून येशू ख्रिस्तच आपल्याला ते खरे शहाणपण देऊ शकतो. आपले ख्रिस्तीय जीवन कसे जगावे, कशा प्रकारे जगावे आणि आपले सार्वकालिक जीवनासाठी तारण कशा प्रकारे करून घ्यावे, ते शहाणपण फक्त येशू ख्रिस्तच आपल्याला देऊ शकतो. आणि जर का आपल्या जीवनामध्ये, आपल्या अंतःकरणामध्ये येशू ख्रिस्तच नसेल तर ते शहाणपण आपल्याला कुठूनही येणार नाही. हे जग तर आपल्याला ते देणार नाही. आणि म्हणून विशेष करून आपण प्रार्थना करूया की परमेश्वराने ते शहाणपण आपल्या प्रत्येकाला द्यावे, जेणेकरून देवाच्या राज्यासाठी, ते राज्य वाढविण्यासाठी आपण ते शहाणपण वापरावे आणि स्वतःचे तारण करण्यासाठी ते शहाणपण वापरावे. म्हणून प्रार्थना करूया आणि कृपा मागूया.